प्रेक्षकांनो, आता तीव्र भावनांचा आणि थराराचा क्षण आहे. या भागात तुम्हाला अर्णवचा खजीलपणा, ईश्वरीचा कठोरपणा आणि एका रहस्यमय कॉफीमधला सस्पेन्स पाहायला मिळणार आहे. त्याआधी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रात्रीचा अंधार, खोलीतले मंद प्रकाश. अर्णव शिरुटी तोंडाने म्हणतो, "सॉरी." आणि तसंच त्याचा चेहरा खाली वाकलेला, डोळे पाणावलेले. ईश्वरी डोळ्यात पाणी आणते, पण आवाज कठोर, "सर, एक सॉरी बोलायला तुम्ही इतका उशीर का लावला? इतक्या विचित्र वागणुकीसाठी कारण काय?" अर्णव थरथरतो, आवाज खिजळलेला. मी खरंच सांगतोय मिस ईश्वरी, मला आठवतच नाहीये मी नक्की काय केलं. मी ऑफिसमध्ये बसलो होतो, लावण्य मॅडम कॉफी घेऊन आली, मी ती प्यालो आणि मग काहीच आठवत नाही, काहीच. ईश्वरी थोडी थांबते, चेहरा रागाऐवजी आश्चर्य आणि संशयाने भरलेला. डोळे मोठे होतात, तोंडातून हळूच निघते, "अच्छा, म्हणजे या सर्व गोंधळामागे लावण्या मॅडम होती का? काहीतरी गडबड केली?" प्रेक्षकांनो, ह्या क्षणात थरार दुपटीने वाढतो. लावण्याने कॉफीमध्ये काय मिसळलं असेल? अर्णवचं वर्तन खरंच इतकं विचित्र का होतं? ईश्वरी पुढे हा रहस्य उघड करेल का? आणि अर्णवच्या कबुलीचा परिणाम तिच्या निर्णयावर कसा होईल? अर्णव गप्प आहे. ईश्वरीच्या नजरेत तीव्र संशय आणि थोडासा राग मिश्रित, पण मनात ती विचार करते की हा खेळ आता थांबणार नाही, पण सगळं खरंच समोर येईल. मंडळी, पुढचा भाग खूप थरारक, नाट्यमय आणि भावनिक असेल. तुमचं काय मत आहे प्रेक्षकांनो? कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब